म्हणजे आजारी व्यक्तींनी सुद्धा भरपेट नाश्ता करायला पाहिजे। जी व्यक्ती आजारी असते त्यांना वीकनेस खूप जास्त आलेला असतो, भूक लागत नसते, पचनशक्ती चांगली नसते। मग अशा वेळेस आपल्याला वाटते की आपण जितका जास्त पौष्टिक नाश्ता देऊ तितकी जास्त त्यांना एनर्जी भेटेल आणि त्यांना भरपूर आराम भेटेल, पण हे पूर्ण चुकीचं आहे। खरं तर जेव्हा आपल्याला ताप आलेली असते किंवा जेव्हा आपल्याला वीकनेस आलेला असतो, जेव्हा काहीतरी आपल्याला डिसीज झालेला असतो, तेव्हा जशी भूक आहे त्यानुसार आपण नाश्ता करायला पाहिजे। भूक वाढवणारे पदार्थ यामध्ये घ्यायला पाहिजे, मग ते पचायला हलके असायला पाहिजे। यामध्येचं पाणी किंवा आपल्या भातावरचं पाणी असे पदार्थ घ्यायला पाहिजे। पण आपण काय करतो याच्या अगदी उलट, म्हणजेच काय तर आपण फ्रूट्स घेतो, फ्रूट ज्यूसेस घेतो, इडली सांबार घेतो आणि पदार्थ आपण जी व्यक्ती आजारी आहे त्यांना नाश्ता करायला देतो। मग याचे परिणाम आपल्याला लगेच दिसत नाहीत, आपल्याला वाटतं की आपल्याला एनर्जी आलेली आहे, आपली तब्येत एकदम चांगली झालेली आहे। पण हळूहळू जे वारंवार फीवर असतात, जे कावीळ असतात, जे रिकरंट टायफॉइड किंवा ज्वराचे पेशंट असतात त्यांनी ही चूक केलेली असते। म्हणून जेव्हा पण आपण आजारी असतो तेव्हा नाश्ता करायचा असेल तर एकतर तो गरम असावा, पौष्टिक असावा, लघु असावा, पचायला हलका असावा। हे बरेच वेळा सोपा पर्याय म्हणून चहा, ब्रेड, बिस्किट किंवा मुलांना गडबड आहे म्हणून ब्रेडवर जॅम दिला जातो, कॉर्नफ्लेक्स, मुसली यासारखे विकतचे पदार्थ दिल्या जातात, ज्यामध्ये खूप जास्त प्रमाणात ॲडिटिव्स आहेत, खूप जास्त फ्लेवर्स आहेत, खूप जास्त शुगर कंटेंट आहे, ज्यामुळे इन्स्टंट शुगर स्पाइक होते आणि परत काही वेळाने आपल्याला फूड क्रेव्हिंग्स व्हायला लागतात।